हा दबा हा हो तुमची आवडती भाजी केली आहे. हो हो थँक्यू. मोन्या हा कामावर जाता तर मला सोडून जा. हो ते एवढ्या सकाळी सकाळी तयार होऊन कुठे चालले शोभा? माझी मैत्रीण आली आहे सिंगापूरहून. हा तिने काय काय गिफ्ट आणले ते बघायला जाते. बर बर. आमच्या नशिबी शनी शिंगणापूर नाही, सिंगापूर कुठून असणार? अहो ताई असं कशा पाय बोलताय तुम्ही? मालक एक दिवस तुम्हाला सिंगापूरला घेऊन जाणार आहे. हो थोबाड बघा, त्या घाटकोपरच्या बाहेर नेलं तरी खूप झालं. शोभा मी काय म्हणतो निघूया का? चल थांब रे जरा 10 मिनिटं. अगं शोभा उशीर होतो कामावर जायला. नेहमी उशिरा जातोस ना, आज माझ्यामुळे 10 मिनिटं उशीर झाला तर काय आभाळ कोसळणार आहे? अगं बाई कोणावर आभाळ कोसळताय वहिनी? काही नाही ग, आमच्या यांना सांगत होते. माझी मैत्रीण आली ना सिंगापूरहून, तिने ना काय काय गिफ्ट आणलेत आमच्या मैत्रिणींसाठी. मग आम्ही भेटणार, खूप मज्जा करणार. तू नाही का भेटत मैत्रिणींना? हा राहुल तुला सोडत नसेल ना? वहिनी असं काही नाहीये. अंजली ताई काही काम होतं का? हा ते भानू मला एक वाटी साखर हवी होती. हा वाटी तुमच्याकडचीच द्या ना. परत आणून द्या. देते ना वहिनी, एवढं काय आहे. हा अगं बाई वहिनी हं? इकडे बघू. अहो. अहो. तुमचा केस पांढरा झालाय. काय केस पांढरा? नाही नाही छे छे, असं कसं केस पांढरा होईल? वहिनी जे दिसतंय ते सांगते तुम्हाला, टक्क पांढरा झालाय. डोळे चेक करून घे. माझे काळे केस आहेत चांगले, कळलं ना? उगाच काहीतरी बोलू नकोस. वहिनी अंजली ताई हा साखर. काही गरज नाही साखर द्यायची. माझे केस पांढरे झालेत ना, जा चाळीत दुसरं कोण तुला साखर देतं काय बघ जा. हा ठीक आहे, जाते जाते. शाळेत बऱ्याच बायका आहे मला साखर द्यायला. मग त्यांच्याकडनंच घे. हा तुम्ही तुमचे पांढरे केस बघा, त्याची काळजी करा तुम्ही. केस पांढरे होत चाललेत तुमचे. हा हा ठीक आहे. अंजल आता ही सगळ्या चाळीभर सांगणार रे देवा. शोभा मी काय म्हणतो निघूया का? हे सगळं तुझ्यामुळे झाले. त्याच्यामुळे नाही तर काय, तुझं टेन्शन घेते ना म्हणून केस पांढरे झाले. हा आता सगळेजण मला हसणार. शोभा शोभा कशाला काळजी करतेस? एकच केस पांढरा झालाय, एवढं काही विचार करण्यासारखं नाहीये त्यात. गप्प बस रे, तुला काय जाते बोलायला? तुझे केस पांढरे होते ना तेव्हा कळेल. अगं सोबत आहे मालकांचे केस बी पांढरे आहेत. हं? बघू. हो ग, मग तरी मालक काय बोलतायत का? त्याचे मरू दे. त्याच्याकडे कोण बघणार आहे माझ्याशिवाय? त्याला काही फरक पडत नाहीये. सोबत आहे तुमचे अजून केस पांढरे झाले. बाजूला हो ना. पांढरे झाले. मोन्या हो मोन्या, हो ते अचानक कसे केस पांढरे होतात? सोबत आहे तुम्हाला काही आजार बिजार नाही ना झाला? असं थोड्या थोड्या वेळेने तुमचे केस पांढरे का होत आहे? मोन्या असं नको व्हायला. काहीतरी कर. तू एक काम कर, स्केच पेन आहे तुझ्याकडे? स्केच पेन हा, नाही तर कोळसा घेऊन ये, आपण हे कलर करून टाकूया. शोभा कोळसा लावून काय होणार आहे? तात्पुरते केस, फक्त रंग लागेल केसांना. काय मग एक काम कर, ते व्हाईट केस आहेत ना, ते पांढरे केस ते उपटून काढतात की. नाही नाही सोबत आहे असं करू नका. मी ऐकलं की एक पांढरा केस काढला ना तर आजूबाजूचे केस बी पांढरे होतात. अरे देवा. मोन्या आता काय करायचं? ती अंजली तर अख्ख्या चाळीला सांगणार, सगळेजण हसणार माझ्यावर. सगळे म्हणतील म्हातारी शोभा, म्हातारी शोभा. आईच्या आधी मुलगी म्हातारी झाली म्हणून. नाही नाही, तू एक काम कर, तू केस काळा करण्याचं औषध घेऊन ये. आता कुठून आणणार शोभा? कुठूनही आण, मला काही माहित नाही, पण जा आपल्या आज औषध आण लवकर. शोभा आणि बघ, माझे केस काळे झाल्याशिवाय मी घराबाहेर पडणार नाही. ठीक आहे, औषध घेऊन ये संध्याकाळी. आणशील ना? येतो. हा, जा जा ये. येतो. भानू मला विचारल्याशिवाय दरवाजा उघडायचा नाही. होय. कोणी असू दे. होय. हा?
दरवाजा उघडू नको, दरवाजा उघडू नकोस. शोभा वहिनी, अहो ताई कधी ना कधीतरी दार उघडावं लागणारच आहे ना. नाही नाही, ते तेव्हाचं तेव्हा बघू, आता अजिबात उघडू नकोस. अहो वहिनी किती वेळ लावताय दरवाजा उघडायला? सोबत ताई त्यांचं काहीतरी काम असेल, मला दार उघडू द्या ना. काही काम नाहीये, मला बघायला आल्यात त्या. ताई मला दरवाजा उघडू द्या, तुम्हाला काय बी नाही होणार, तुम्ही काळजी करू नका. थांबा थांबा. आता इथेच तर होत्या. शोभाताई, अहो असे लपून का बसलेत? बाहेर या, बाहेर या, बाहेर या. अरे वा, अशा नव्या नवरीसारखा डोक्यात पदर का घेतलाय? लता ताई तुम्ही इथे कशाला आलात? काय काम आहे का तुमचं? भानू, काही काम असल्यावरच आम्ही येतो का? हा, आम्हाला वहिनींची काळजी वाटली बाई. हो ना शोभाताई, अहो असं कसं झालं? कुठे काय झालंय? शोभा वहिनी, आम्हाला अंजूनी सगळं सांगितलंय. या वयात हे असे केस फारच लवकर पिकले नाही का वहिनींचे केस? हो ना. बाई 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 वहिनी, अहो काय अवस्था झाली तुमची? हा, अहो लोक तोंड लपून फिरतात, तुम्ही डोकं लपून फिरणार का आता? शोभा वहिनी, तुम्ही सतत ना चिडचिड आणि भांडणं करत जाऊ नका, त्यामुळे हे असे केस पांढरे होतात तुमचे. मी भांडते? बघा, मी कुठे भांडण करते? अहो वहिनी, असं सतत चिडचिड केल्यामुळे ना शरीरामध्ये चुकीचे हार्मोन्स निर्माण होतात आणि मग अर्ली एजिंग होतं. माहितीये, तुम्ही ना सतत आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. थोडा अवघड आहे तुमच्यासाठी, पण प्रयत्न करायला काय हरकत आहे? ताई, तुम्ही ना आवळा खात जा, नाही तर आवळा पावडर, एरंडेल तेल नाही तर बदाम तेलात मिक्स करून लावायची. बदामाचं तेल परवडणार आहे त्यांना? हा, अहो त्यापेक्षा बेस्ट उपाय, मी मेहंदी घेऊन आली तुमच्यासाठी. वहिनी बघा ना, हा बघा, हा मेहंदी आणली. वहिनी, तुम्ही मला साखर दिली नाही, पण मी आपला शेजार धर्म पाळला. हा, ही हर्बल मेहंदी आहे. ते कसं होम सायन्स मध्ये आम्हाला घरगुती उपाय शिकवलंय ना. हा, जमतं मला ते. ही रात्री लावायची, हा, आणि त्याने मग असं सकाळपर्यंत काळे भोर केस होतात. हा, ती लावायची होते. अंजू, अंजू थोडी मला पण. हा, मलाही थोडीशी दे अंजू. नाही, आत्ताच काळजी घ्यायला हवी, नाहीतर मग नंतर हे असे प्रॉब्लेम्स येतात ना. वहिनी, आता मी भरपूर भिजवली, ती देईन तुम्हाला, पण आता कसं शोभा वहिनींचा प्रॉब्लेम मोठा आहे. आपण बघू. बघितलं शोभा ताई, तुमच्यासाठी काय काय घेऊन आलेत ते. लता ताई, ते काय हाय? अय्या, हे ना काळ्या पेंटचा डबा आणलाय. म्हणजे जर काहीच उपाय नाही ना चालले तर सरळ पेंट लावायचा. कलर गाया तो पैसा वापेस. ऐका ऐका वहिनी, वहिनी माझं ऐका. हे बघा, तुम्ही आहात म्हणून मी सांगते. एकदा का बायको म्हातारी दिसायला लागली, तर नवऱ्याचं लक्ष इथं तिथं गेल्याशिवाय राहत नाही. हो, मागच्या महिन्यात आपल्या समोरच्या टॉवर मधले बापट आहेत ना, तिचं काय? त्यांनी असंच केलं. बाहेर जा, बाहेर जा तुम्ही सगळं, बाहेर जा आधी पहिल्या, बाहेर जा. तुम्ही कशाला चिडताय? नाही ना, तू यांना बाहेर जायला सांग. हे बरं आहे, आम्ही तुमची काळजी म्हणून आलो तर आपल्यालाच घरातून बाहेर काढतो. नको मला, तुम्ही जा, बाहेर जा, बाहेर जा. चला ग, जाऊ दे. जात एवढं काय सोबत ताई, कशाला चिडचिड करतायत? माझे केस जोपर्यंत काळे होत नाहीत ना, तोपर्यंत हे अशाच पिडणार मला. शोभा ताई, तुम्ही त्यांचं बोलणं मनाला लावून घेऊ नका. हा हा, शुभा बोल. मोन्या, फोन उचलायला एवढा वेळ? तर बायकोची काळजी आहे की नाही? शुभा, ते मी औषध मिळालं का? नाही, आता बुटीकला पोचलोय, संध्याकाळी येताना घेऊन येतो ना. येताना जर औषध नाही ना आणलंस तर तुला घरात घेणार नाही, आधीच सांगून ठेवते. घेऊन येतो.
शोभाताई तुम्ही काळजी करू नका, मालक तुमचं औषध घेऊन येतील. आणतील तेव्हा बघू. केसाच्या ना टेन्शनमुळे ना डोकं पण दुखायला लागलं आता. जा आलं घालून चहा कर जरा. वय हा बोल का. नाही नाही अगं जरा डोकं दुखत होतं ना म्हणून नाही आले. काय मग मज्जा केली असतील ना सिंगापूरला. काय आणलंस काय सिंगापूरहून येताना. हो का. केस काळे करायचं औषध. ऐक ना माझ्यासाठी नाही माझ्यासाठी नाही ग. म्हणजे आमच्या एक शेजारची बाई आहे ना तिला हवं होतं. हो ग सकाळपासून विचारते नुसती. केस काळं करायचं औषध माहितीये का तुम्हाला, माहितीये का तुला. आता तू एवढं आणलेस आहेस तर दे ना. महाग आहे का. हा हा चालेल ना काही हरकत नाही. नाही नाही पैशाचा काहीच प्रॉब्लेम नाही. हो आमच्या यांना पाठवते मी तुझ्याकडे, मग त्यांच्याकडे दे पाठवून. हा हा पैसे मी त्यांच्याकडेच पाठवून देते. हा हा चालेल चालेल थँक्यू. हा हा आत्ता माझे केस काळे होणार कायमचे. असंच पाहिजे शोभावणी. नाहीतर ना त्यांना माणसाची कदरच नाही. हो ना सगळेच केस पिकायला हवे. मंजू काय ग शोभा त्यांनी आपल्याला घरातून बाहेर काढलं आणि तू हसतेस काय ग. ओके त्यांनी आपल्याला घरातून बाहेर काढलं ना, उद्या त्या घरातून बाहेर येऊ शकणार नाही. म्हणजे मी जी मेहंदी दिली आहे ना त्यांना, त्यात मी लिंबाचा रस आणि खूप सारं मध टाकलंय. काय सांगते. हो म्हणजे आता त्यांचे केस काळे नाही तर पांढरे होतील. उद्या एकदम सुपर शोभा पुण्या शोभ आणलंच औषध. नाही मी औषध आणायला गेलो होतो. मला माहितच होतं तू औषध घेऊन येणार नाहीस म्हणून. नाही तसं नाही शोभा पण मी तू हात हलवत येणार हे माहित होतं मला, म्हणून मी औषधाची सोय केली. माझ्या मैत्रिणीच्या घरी जा आणि केस कलर करायचं औषध तिच्याकडनं घेऊन ये. ते औषध लावलं ना 10 वर्ष केस पांढरे होणार नाहीत. हो का. हा आणि बघ जाताना आहे ना 10,000 रुपये घेऊन जा. एवढे 10,000 रुपये. आता 10 वर्ष कलर जाणार नाही ना, मग 10,000 रुपये तर लागतीलच की नाही. एवढे पैसे नाहीयेत आता माझ्याकडे. मोन्या तुझं नेहमीच रडगाणं आहे रे. घे ना कुणाकडे तरी उधार. आता कोण उधार देणार. ते काय मला माहित नाही. कुठूनही पैसे आण ऍडजस्ट कर. मला औषध पाहिजे म्हणजे पाहिजे. पण शोभा आहे तर कोणाचा मेसेज आला. मी 2 दिवस गोव्याला जाते, 2 दिवसानंतर औषध घेऊन जा. हिला पण आत्ताच जायचं होतं गोव्याला. थांब फोन करून विचारतो तिला काय झालं. फोनला काय आलं. शोभाताई आता 2 दिवस थांबण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. मग तोपर्यंत अंजेने दिलेली मेहंदी लावते. हा म्हणजे मी जी मेहंदी दिली आहे ना त्यांना, त्यात मी लिंबाचा रस आणि खूप सारं मध टाकलंय. काय सांगते. हो म्हणजे आता त्यांचे केस काळे नाही तर पांढरे होतील. काय झालं ताई. ते बघ ते मेहंदीला बुरशी आली सगळी. अरे बापरे, ही चांगल्या क्वालिटीची नसणार. बरं झालं तुम्ही लावली नाही, नाही काहीतरी भलतच झालं असतं. हो आता काय करायचं. शोभाताई मी काय म्हणते, तुम्ही 2 दिवस थांबा ना. तोपर्यंत तुम्ही खोबरेल तेल लावा, मी तुम्हाला लावून देते. हा ठीक आहे. आता तुम्ही दोघं जेवायला बसणार का. मालकानं भूक लागली असेल. मला नको जेवायला. तर शोभा ते पांढऱ्या केसांचा राग जेवणावर कशाला काढतेस. ठीक आहे
माझ्या मैत्रिणीकडे जाऊन जर 2 दिवसानंतर औषध आणणार असशील तर मी जेवेन. नक्की आणू. आणि मी जेवले ना तरच तू जेवायचं, नाही तर तू जेवायचं नाही. हो. मालक डबा नाही खाल्ला का? खाल्ला डबा. अहो तुमची आवडती भाजी केली होती मी, का नाही. नाही खाल्ला? असं अहो, का करता मालक तुम्ही? खाल्लं. आज ना असं शोभताई, हे बघा मालक तुमच्यासाठी काय घेऊन आलेत. आवळा ठीक आहे, पण तरी पण 2 दिवसानंतर औषध आणायचं म्हणजे आणायचं. हो, आणतो. ताई तुम्ही आधी जेवायला तर बसा. हा? वाढ. मी आहे ना बाळा. अंजे अगं काय झालं? हा? ओरडायला काय झालं? काय झालं? अगं बघू तरी. अंजे अंजू माझा अंजू आहे. अंजे काय झालं? अंजू 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 थांब. अंजू माझा अंजू इथं बस. अंजू इथं बस. इथं बस अंजू इथं बस. बस. काय झालंय बस. बघू दे. काय झालंय बघू ना. अंजे काय रे? अगं काय झालंय बघू दे. अंजे काय झालंय? सांगा वहिनी, तुम्हीच सांगा तिला. 1000 वेळा सांगितलं तिला, नको ते काहीतरी उद्योग करत नको बसत जाऊ, काहीतरी उपाय करत नको बसत जाऊ. हा काय गरज होती का डोक्याला मेहंदी लावायची? काय करून बसली? कुणी विचारलं काय? लोक काय बोलतील ना? लग्नाला 2 वर्ष नाही झाले आणि बायकोचे केस पांढरे झाले, म्हातारी झाली बायको, कसं वाटेल ते? अंजे चिडू नकोस. ते माणसाला म्हातारा करणारे काय ते हार्मोन्स ते निर्माण होतात ना, हो ना माधुरी? वहिनी तुम्ही मजाक करू नका, तुम्ही गप्प बसा. बरं झालं बाई आपण लावली नाही ती अंजूनी दिलेली मेहंदी, तर आपले पण केस पांढरे. वहिनी 1 मिनिट जरा. अंजू त्यांना पण दिली होती मेहंदी. हो का नाही ते सांगितली दिली होती मेहंदी. असे प्रयोग ना, तुझे प्रयोग दुसऱ्यांवर करत नको जाऊ, कळलं ना? नाही एक दिवस तुझ्यामुळे मला मार खावा लागल. ऐक ना राहुल्या, मी काय म्हणते, जरा समजाव ना तुझ्या बायकोला. समजा समाजसेवा करत फिरत असते ना. आता माझे बघ केस आधीसारखे झाले. अंजली ताई, दुसऱ्यांसाठी खड्डा खणला ना की आपणच त्यात पडतो, हे लक्षात ठेवा. मी समजा ऐकलं. अंजू अगं मी ना कुकर ठेवला गॅसवर, मी निघते. मी पण निघते, दूध उकळायला ठेवलंय ना. अंजू 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 काय केलंय तू? खरं सांग, काय केलंय? अंजू अंजू काय काय केलंय तू? खरं सांगायचं, काय केलंय? अंजे आता अशी किती दिवस बाहेर पडत नाही ना, तेच बघते मी. माझे केस तर झाले आधीसारखे. वहिनी मला सांगा ना, तुम्ही काय केलं सांगा ना. अंजली ताई, तुम्ही रडू नका, समजा ठीक होईल. शोभाताईने केसांना साधं खोबरेल तेल लावलं आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घेऊन जा. शोभाताईंचे केस ना काळे त्याच्यामुळेच झाले आहेत. ठीक आहे, मी आणते तेल. तू बस बस गप बस इथं. कुठं जाते ते घेऊन बाहेर. मी जातो वहिनी, मी येतो. मी देते तुला, चल. आलो नको.